श्री स्वामी समर्थ. रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्याला भावाच्या दीर्घायुष्यासाठी बहिणीने ओवाळताना एक मंत्र म्हणायचा आहे. त्या मंत्राचा अर्थ काय आहे हे मी तुम्हाला सांगते. नक्की तुम्हाला त्या मंत्राचा अर्थ समजल्यावर तुम्ही तो मंत्र म्हणाल. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवशी कोणाकोणाला आपल्या राखी बांधायची आहे की ज्यामुळे आपल्याला नेहमी कष्टासोबत नशिबाची साथ मिळेल. त्यानंतर संकट काळामध्ये जसा आपला भाऊ उभा राहतो त्याप्रमाणे संकट काळामध्ये नेहमी आपल्याला त्याची साथ मिळेल. त्यामुळे पहिली राखी कोणाला बांधायची, कोणाचा हा मान आहे. तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर बघा, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितले की रक्षाबंधनाचा शुभ काळ जो आहे तर त्यामध्ये आपल्याला राखी बांधायची आहे. 9 ऑगस्ट पहाटे 5 वाजल्यापासून तुम्ही दिवसभरात कधीही राखी बांधू शकता. भद्रा काळ जो आहे तो 8 तारखेला रात्री सुरू होतो आणि पहाटेला संपून जातो. भद्रा काळामध्ये, अशुभ काळामध्ये आपल्याला शक्यतो राखी बांधायची नाहीये. 9 ऑगस्टला तुम्ही दिवसभरामध्ये राखी बांधू शकता. तर बघा, राखी बांधताना किंवा औक्षण करताना प्रत्येक बहिणीने एक मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र मी तुम्हाला स्क्रीनवर देते. येन बद्धो बलिराजा दानवेद्रो महाबल येन त्वाम प्रतिबंधामी रक्षे माचल माचल. याचा अर्थ असा आहे, ज्या रक्षासूत्राने महाबली राजा बलीला बांधले गेले होते त्याच पवित्र धाग्याने मी तुझी रक्षा करीत आहे. हे रक्षासूत्र तुला सदैव रक्षण देवो. तर असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे आपण भावाच्या हातामध्ये मनगटावर आपण रक्षासूत्र बांधत असतो. त्यामुळे बघा, राखी पण अगदी व्यवस्थित नियमाने घ्या, कारण ते एक रक्षासूत्र असतं. आजकाल आपण फॅशन वगैरे जास्त बघतो, मग काही गोष्टींकडे लक्ष देत नाही. तर छान लाल, केशरी अशा रंगाची तुम्ही राखी घ्या, ज्याच्यावर काहीतरी शुभचिन्ह असतील, ओम असेल, स्वस्तिक असेल. तर अशा प्रकारे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात पहिले रक्षाबंधनाच्या दिवशी राखी कोणाला बांधायची आहे. तर बघा, आपल्याला भावाला तर राखी बांधायचीच आहे, पण कधी कधी समजा आपला भाऊ परदेशी राहतो, लांब राहतो, भाऊच नसेल आपल्याला, तर आपण काय करायचं? किंवा भाऊ असला तरी तो पहिला मान राखीचा यांचाच असतो. तर ते कोणाचं आहे? बघा, प्रभू श्रीरामांनी मारुतीला वरदान दिलं होतं की या कलियुगामध्ये जी व्यक्ती तुझी मनापासून भक्ती करेल त्या व्यक्तीला कोणतीही अडचण आली तरी त्याच्या मदतीला तू धावून जाशील. त्यामुळे सध्याच्या कलियुगामध्ये सर्वात जागृत देवतांपैकी मारुती जे आहे ते सगळ्यात जागृत दैवत आहेत. मारुतीचं मंदिर बघा, तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितले असेल. त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्याला मारुतीरायांच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला एक रक्षासूत्र किंवा आपण जो लाल पिवळा धागा बांधतो तर ते सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता. कारण प्रत्येक महिलेने हे अर्पण केले तर कुठलेही संकटकाळी, वाईट काळामध्ये मारुतीराया जे आहेत ते आपल्या पाठीशी उभे राहतील आणि त्या अडचणीतून, दुःखातून मार्ग काढण्यासाठी त्या महिलेला ताकद मिळेल. तर नक्कीच तुम्ही तुमच्या जवळपास कुठे मारुतीचं, हनुमानाचं, तिथे जाऊन तुम्हाला एक राखी अर्पण करायची आहे किंवा रक्षासूत्र तुम्ही अर्पण करू शकता. त्यानंतर मारुतींना मनापासून आपल्याला प्रार्थना करायची आहे की हे मारुतीराया, हे रक्षासूत्र मी अर्पण करत आहे, याचा तुम्ही स्वीकार करा आणि माझ्या वाईट काळामध्ये मला साथ द्या, योग्य मार्ग दाखवा. मनापासून अशी प्रार्थना करायची आहे. कुठलाही उपाय तुम्ही मनापासून जितका कराल तितका तुम्हाला फायदा होईल. आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला आपल्या स्वामींना राखी अर्पण करायची आहे. तुमच्या घराजवळ, तुमच्या गावामध्ये जवळपास कुठे स्वामींचं मठ असेल, स्वामींचं केंद्र असेल, तिथे तुम्ही जा, तिथे तुम्ही राखी अर्पण करा. किंवा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये स्वामींचा फोटो आहे किंवा स्वामींची मूर्ती आहे तर त्या ठिकाणी आपल्याला राखी अर्पण करायची आहे. ज्यावेळी तुम्ही संकटांमध्ये असता अशा वेळी बघा, तुम्हाला जे जवळचे असतात ती सुद्धा साथ देत नाहीत, पण आपल्या स्वामींची जर तुम्ही वेळोवेळी सेवा केली, असे काही छोटे छोटे उपाय केले, सेवा केली ना, तर ते नेहमी आपल्याला कामी पडतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे आपल्या स्वामींचं वाक्य आहे. आणि आपण राखी बांधताना बघा, राखी बांधल्यानंतर भाऊ आपले रक्षण करतो. त्यामुळे आपल्या स्वामींना जर आपण एक राखी अर्पण केली ना, तर स्वामी आपल्या वाईट काळामध्ये आपली साथ कधीही सोडून जात नाहीत. आपल्याला त्या दुःखातून, अडचणीतून बाहेर निघण्यासाठी ते योग्य मार्ग दाखवत असतात. त्यामुळे लक्षात ठेवा, रक्षाबंधनाच्या दिवशी सगळ्यात पहिले तुम्हाला मारुतीरायांना राखी अर्पण करायची आहे. यासोबतच तुम्हाला स्वामी समर्थांना राखी अर्पण करायची आहे.
आणि यानंतर मग तुम्ही तुमचे जे कोणी भाऊ असतील, सख्खे, मावस, चुलत किंवा मानलेले कोणी भाऊ असतील, तर त्यांना तुम्हाला राखी बांधायची आहे. तर बघा, रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला ओवाळताना कुठला महत्त्वाचा मंत्र म्हणायचा, त्याचा अर्थ काय आहे, यासोबतच रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्याला सगळ्यात पहिले राखी कोणाला अर्पण करायची आहे. तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.